नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरकर संपूर्ण छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत जन्मलेल्या सगळ्या छत्रपतींच्या शिवमावळ्यांना हा मी व्हिडिओ खास बनवलेला आहे. मित्रांनो, आता मी औरंगाबाद जालना हायवेवरती प्रवास करतोय बाईकवर. बाईकवर चालत असताना करोडी महामार्गावर मी आता चालतोय. आता बाजूला दौलताबाद किल्ला आहे मित्रांनो, अर्थातच देवगिरी या नावाने ओळखला जातो. तर हाच दौलताबाद गावामधील देवगिरी किल्ला तर आपण बघणार आहोत. हे बघा, आपल्या समोर आता देवगिरी किल्ला दिसतोय मित्रांनो. या किल्ल्याचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे मोगल बादशहाच्या काळामधला हा किल्ला आहे मित्रांनो. बघण्यासारखं खूप छान आहे. बाहेरून जरी हा किल्ला एकसारखा दिसतोय मित्रांनो, परंतु आत गेल्यानंतर आतून त्याचं खंदक जर बघितलं, खूप मोठं खंदक आहे. किल्ल्याच्या मधोमधच्या बाजूने शत्रू हल्ला करू शकत नाही असं मोठं खंदक आहे मित्रांनो. परंतु आता मी हायवेने प्रवास करत असल्यामुळे बाहेरून कसा दिसतो दाखवतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बघणार आहे की हा देवगिरी किल्ल्याचे वैशिष्ट्य काय आहे, याची बनावट कशी आहे, कोणी बनवला, येथे कोण राज्य करत होतं, इथे कोण राहत होतं. तर मित्रांनो, आता मी चाललो आहे संभाजीनगर, थोडं अर्जंट काम असल्यामुळे. तर मी आता किल्ला कसा दिसतोय बाहेरून फक्त या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर ज्यांना हा किल्ला आतमध्ये कसा आहे जर बघायचा असेल तर प्रशांत दगडे यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला. मी प्रशांत दगडे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळं